रामकृष्ण हरी माऊली. आज आहे दिवस 23वा. आम्ही आलेलो आहे इथे बघू शकता सातबंगला बीचवर. आता आमचं 10,000 पावलांचं आव्हान पूर्ण नाही झालेलं आहे, अर्ध झालेलं आहे. जेव्हा आता घरी जाऊ तेव्हा आमचं हे आव्हान पूर्ण होईल. तर आजची टीप आहे आपल्याला, मुक्तेश माऊली बोलतील आजची टीप आपल्यासमोर. आजची टीप सांगू इच्छितो की आपण चालत असताना उन्हाचा पण आपल्याला सामना करावा लागतो. कधी कधी पाऊस असा असतो, कधी येतो कधी नाही. तर ऊन तिकडचं एवढं खराब असते ना, उन्हात एवढं आपल्याला म्हणजे चालायला थकान तर होतेच, पण स्क्रीन आपली डल पण होते कधी कधी आणि उन्हामुळे डोळ्यांनासुद्धा त्रास होतो चालताना. तर माझी अशी आजची टीप आहे की हे याने घातलेलं आहे ते पाहू शकता. इनर बोलतात त्याला. स्ट्रेचेबल आहे. मागाचं पण असे स्वस्त जसं ज्याला त्याला परवडते तसं घेऊ शकता आणि आपल्या स्क्रीनला यूज करू शकता. आपल्याला हाताला टॅनिंग पण नाही होत तेवढी जास्त आणि टॅनिंगने पण वाटतं. दुसरं सुद्धा आहे, ऊन खूप असते तर मी दाखवू इच्छितो. सनग्लासेस. आपण सनग्लासेस वापरू शकता, कोणत्याही कंपनीचे घेऊ शकता. आपल्याला काय ते नाव आहे, 2 नाव आहेत, कुठलंही घ्या. म्हणजे डोळ्यांना आधार भेटला पाहिजे. म्हणजे गाड्या येतात, कधी कधी धूळ आपल्या डोळ्यावर उडते, कधी ऊन जास्त असतं, कधी कचरा जातो डोळ्यामध्ये चालता चालता, डांबराचे रस्ते असतात थोडंफार. तर आपल्या सेफ्टीसाठी चांगलं आहे चष्मा आणि एक इनर म्हणून हे 2 उन्हासाठी फायदेशीर ठरू शकतील आपल्याला. ऑप्शनल तुम्ही कुठल्याही कंपनीची सनक्रीम पण घेऊ शकता. ती ऑप्शनल आहे, तुम्हाला चेहऱ्याला लावून तुम्ही चालू शकता, जेणेकरून की टॅनिंग कमी होईल. रामकृष्ण हरी माऊली. माऊली कसं आहे की आपण टीप देतो, पण त्या टीप तुम्हाला वापरायच्या नाही वापरायच्या ते तुमच्यावर आहे. आपण कुठल्या वस्तू न्यायला सांगतो आपल्या गरजेनुसार, तर आपलं पॉकेट अलाउड करत असेल तर आपण घेऊ शकतो, त्याने आपलाच फायदा होणार आहे. अदरवाईज तुम्ही नाही पण घेऊ शकता, ते आपल्यासाठी आहे. आता पहिल्यांदा मी पण वारीला जेव्हा पहिल्यांदा गेलो तेव्हा मला पण काहीच माहिती नव्हतं की काय घेतलं पाहिजे, कसं गेलं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे. मला एकदम 0 नॉलेज. पण मी पण आपले वरिष्ठ वारकऱ्यांना विचारलं. आपले अनिल मामा झाले, केदार माऊली झाले, आकाश माऊली, संदीप माऊली, भरपूर नावं आहे अशी ज्यांची नावं राहिली असतील तर क्षमा असावी. भरपूर नावं आहे. त्या सर्वांचं मी विचारत मी शिकलो की काय आपल्यासोबत ठेवलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला आधार होईल, जेणेकरून आपली वारी एकदम चांगली आणि आनंदात होईल आणि कोणाला काहीच इजा होणार नाही. हेच मी बोलून 2 शब्द संपवतो. रामकृष्ण हरी. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, फॉलो करा, कमेंटमध्ये सांगा तुम्हाला अजून काय पाहिजे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.